नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। 20 मेच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार, ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, भाजपच्या तक्रारीवर लगेच कारवाईचे आदेश, राऊतांची टीका, तर कोण कोणावर कारवाई करणार उद्या स्पष्ट होईल, राऊतांचा इशारा। कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर, तर मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडेंना उमेदवारी। कोकण पदवीधरच्या जागेवर शिंदे गटाकडून संजय मोरेंना तिकीट जाहीर, मनसे आणि भाजपनंतर शिंदे गटाचे उमेदवार जाहीर केल्याने तिरंगी लढत। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी उमेदवारी अर्ज भरला, मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परबांनी कोकण भवनमध्ये जाऊन अर्ज भरला। कोकण भवन बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन। नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक शुभांगी पाटील लढवणार, 5 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये ठाकरे गटातून संदीप गुळवेंना उमेदवारी। रवी राणांनी आमच्या नादाला लागू नये, आम्ही आमच्या भूमिका ठरवू, तुम्ही सांगू नका, रवी राणांच्या ठाकरे मोदींसोबत जातील या दाव्यानंतर संजय राऊतांचा इशारा। सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता, जयंत पाटलांना संशय, मतमोजणी संपेपर्यंत संयम ठेवा, सतर्क रहा, जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना। आमदार किसन कथोरेंची पक्षातून हकलपट्टी करा, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटलांचं फडणवीसांना पत्र, कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी कथोरेंच्या समर्थकांचे प्रयत्न असल्याचा आरोप।